मायक्रो फायनान्स कंपन्या पिळवणूक करत असल्याचे आरोप बचत गटांचे आहेत। या कंपन्या व्याज वसुलीसाठी छळ करतात असे आरोप बहुत करून बचत गटांचे आहेत। तर या कंपन्यांमुळे आमचे उद्योग यशस्वी होऊन मिळकत होत असल्याचंही काही बचत गटांनी म्हटलंय। मायक्रो फायनान्स कंपनीकडून बचत गटांना कर्ज वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। या 30 महिलांनी निवेदनाद्वारे कंपनीची पाठराखण केली, तर 100 महिलांच्या निवेदनात कंपनीवर कारवाई करून कर्ज माफ करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। कर्जा माफ तो होना ही नहीं है, ये आरबीआई से जुड़ा हुआ है। ये कुछ चंद लोग अपने वोट के खातिर चंद लोगों को कह रहे हैं और औरत का माइंड बिल्कुल छोटा सा रहता है, इसलिए वो इसमें आ जा रहे हैं झांसे में। तो महिलांना एवढंच आव्हान आहे की बघा, तुम्ही कर्ज घेतलंय, 10-20 हजार माफ केल्याने ती तुमची जिंदगी सुधारणार नाही आहे। पुढे जर तुम्हाला लाखों व्यवहार करायचे असेल आणि बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुमच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी, तुमच्या मुलामुलींच्या लग्नासाठी, तर आज तुम्ही हे कर्ज पेड करा आणि व्यवहार सुरळीत चालवा। सावकारी कर्जामध्ये गुंतून राहण्यापेक्षा हे मायक्रो फायनान्स कर्ज अतिशय चांगलं आहे, कमी व्याजदरामध्ये आहे आणि तुमच्या फायद्याचं आहे। मंथली तुम्हाला इन्स्टॉलमेंटही कमी असते। मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात तक्रार आल्यावरून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी त्याची दखल घेतली आहे। या संदर्भात बचत गटांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रारी नोंदवाव्यात, याची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली आहे। मायक्रो फायनान्स कंपन्यांबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली। मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून बचत गटांना त्रास होत असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी द्याव्या। अशा कंपन्यांनी उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केल्या जाईल। कोणत्याही फायनान्स कंपनीला महिलांनी बळी पडू नये, ॲग्रीमेंट वाचूनच सह्या कराव्या। मात्र कंपनीकडून कर्ज घेतले असेल तर त्यांना मात्र ते परत करावे लागेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे।